नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायण व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी सुद्धा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. सर्वात प्रथम या व्रताचा उद्देश समजावून सांगते की हे व्रत का करावं. आपल्याला सुद्धा सूर्यासारखं अलौकिक तेज मिळावं, व्यापार व्यवसायामध्ये आपल्या घराण्याची समृद्धी व्हावी, महिलांना अखंड सौभाग्य लाभावं, त्याचबरोबर सूर्याच्या उपासनेमुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होत असते. तर अशा सर्व कारणांमुळे पौष महिन्यामध्ये दर रविवारी सूर्याची उपासना करून पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे. ज्यांना ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायण व्रत करायचं आहे अशा सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यास चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला सूर्यपूजेचा सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येईल. सूर्य उगवण्याच्या आतच का होईना उठायचं आहे, तर याचं कारण म्हणजे काही कामं अशी आहेत की हे व्रत करत असताना ती कामं आपल्याला करायची नाही. तर सूर्य उगवण्यापूर्वी तुमची अंघोळ वगैरे झालेली असावी आणि केस सुद्धा विंचरलेले असावे. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुमचं हे व्रत करत असतं तर त्या रविवारी सूर्य उगवल्यानंतर तुम्हाला केस विंचरता येत नाही. त्यामुळे अंघोळ करा आणि लगेचच केस विंचरून घ्या. यानंतरचं पहिलं काम म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर जेव्हा सूर्य उगत असतो अगदी त्याच वेळेला अर्घ्य देणे अतिशय चांगलं असतं आणि जर काही कारणामुळे तुम्हाला उशीर झाला तर मग जास्तीत जास्त सकाळच्या 9 वाजेपर्यंत तुम्ही अर्घ्य देऊ शकता. सूर्याला अर्घ्य देताना तांब्याच्याच भांड्यांची निवड करावी. या तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यावं. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, हळदी कुंकू अक्षत आणि एखादं फूल ठेवावं. सूर्याकडे बघत बघत आणि आपण जे काही अर्घ्य देत आहोत तर त्या पाण्याकडे बघत बघत तुम्हाला ओम सूर्याय नमः आणि स्त्रिया असतील तर स्त्रियांनी ओम गृह्णी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य दिलेले पाणी ओलांडायचं नसतं किंवा आपल्या पायावर सुद्धा ते पडू द्यायचं नसतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये हे अर्घ्य देऊ शकता किंवा मग अर्घ्य देत असताना खाली एखादं भांड तुम्ही ठेवू शकता आणि त्या भांड्यामध्ये पाणी पडेल अशा पद्धतीने सुद्धा अर्घ्य देऊ शकता. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीची पूजा करून घ्यायची. तर तुम्हाला एकादशी आणि रविवारचा नियम माहिती असेल की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही किंवा तुळशीला स्पर्श सुद्धा करत नाही, कारण या 2 दिवशी तुळशीचं व्रत असतं. म्हणून तर मग तुळशीच्या मुळाशी तुम्ही हवं तर एखादा चमचाभर दूध अर्पण करू शकता किंवा मग उसाचा रस किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी गूळ किंवा साखर मिक्स करून तुम्ही असं पाणी तुळशीला अर्पण करू शकता. तुळशीला हळदी कुंकू व्हायचं, धूप-दीपाने ओवाळून घ्यायचं, फूल व्हायचं आणि आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावून आपण तिला नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने तुळशी पूजा झाल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणचं व्रत मांडायचं आहे, म्हणजेच पूजेची मांडणी करायची आहे. ही पूजा आपल्याला सकाळच्या सूर्यप्रकाशामध्येच मांडायची असते, कारण सकाळचा जो काही सूर्यप्रकाश असतो तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. व्हिटॅमिन डी आपल्याला त्यामुळे मिळत असतं आणि आपलं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दुसरं धार्मिक कारण सांगायचं झालं तर जसं जसा वेळ वाढत जातो, जसं जसा दिवस पुढे सरकत जातो, तसा तसा सूर्य जास्त तापायला लागतो आणि उष्ण असलेल्या सूर्याची पूजा करत नाही. सकाळचा जो काही शांत किंवा आल्हाददायक जो काही सूर्यप्रकाश असतो तर त्यामध्ये सूर्य उपासनेचं फळ आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतं. त्यामुळे सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये ही पूजा मांडण्याला अतिशय महत्त्व आहे. तर ही पूजा अर्थातच तुम्ही सूर्यप्रकाशातच मांडायची आहे. सूर्यनारायणाचं व्रत आहे म्हणून तर घरच्या गच्चीवर जागा असेल तर तिथे तुम्ही पूजा मांडू शकता. तुमच्या अंगणामध्ये तुम्ही पूजा मांडू शकता किंवा तुमच्या तुळशीजवळ जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला पूजा मांडता येईल. आणि यापैकी काही शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही इतर पूजा अर्चा कुठे मांडता तर तिथे मांडली तरी सुद्धा चालेल आणि घरामध्ये जर कुठे सूर्यप्रकाश येत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता. आता या व्रताच्या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे की 6 राशींचे एक मंडल तयार करावा आणि त्यामध्ये सूर्यनारायण रेखाटावा. म्हणजेच त्या कथेमध्ये हेही सांगितलेलं आहे की हळदी कुंकवाचा वापर करून आपल्याला 6 राशींचं मंडल करायचं आहे, म्हणजे 6 गोल काढायचे आहेत आणि त्याची सूर्य म्हणून पूजा करायची आहे. तर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही 6 हळदीची वर्तुळ, 6 कुंकवाची वर्तुळ काढून सुद्धा त्यामध्ये सूर्याचा आकार देऊन सूर्याची पूजा करू शकता किंवा मग पांढऱ्या रांगोळीने किंवा इतर कोणत्याही रांगोळीचा वापर करून तुम्हाला सूर्यनारायण रेखाटता येईल. या व्यतिरिक्त तुमच्याकडे सूर्याचे यंत्र असेल, तांब्याचा सूर्य असेल किंवा सूर्याचा फोटो असेल तर तो ठेवून सुद्धा तुम्हाला पूजा करता येईल. त्यानंतर रेखाटलेल्या सूर्यनारायणावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तसंही आपल्याला पूजा करताना वाहावंच लागणार होतं आणि जेव्हा आपण पांढऱ्या रांगोळीने एखादी रांगोळी काढतो तर ती तशीच ठेवू नये, तिच्यावर हळदी कुंकू व्हावं असं सांगण्यात येतं. जरी हे व्रत सूर्यनारायणचं असलं तरी पण या पूजा मांडणीमध्ये आपल्याला आदित्य रांगोळी काढाव्या लागतात, गायीची पावलं काढावी लागतात. बरेचसे जण चंद्रदेव सुद्धा रेखाटतात रांगोळीने. त्याचबरोबर गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करावी लागते, बाळकृष्णाची स्थापना करावी लागते. तर तुम्हाला या पूजा मांडणीमध्ये जे जे काढणं शक्य होईल ते तुम्ही काढू शकता, पण आदित्य रानूबाई आणि गायीची पावलं तुम्हाला काढावीच लागणार आहेत. कोणतीही पूजा म्हटलं तर मग त्या पूजेमध्ये आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करावी लागते. तर गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला मूर्तीच्या स्वरूपात ठेवता येतात किंवा सुपारी म्हणून सुद्धा आपण त्यांची स्थापना करू शकतो. बाकी मग तुम्हाला चंद्रदेवाची प्रतिकृती काढायची की नाही किंवा मग गायीची पावलं असल्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची की नाही ते तुम्ही जागेनुसार ठरवू शकता. तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना स्नान घालताना वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंत्र म्हणून त्यांची मूर्ती ठेवायची आहे. पौष महिन्यामध्ये तिळाच्या पाण्याने देवी देवतांना स्नान घालणं किंवा सूर्यदेवांना अर्घ्य देणं किंवा आपण स्वतः तिळयुक्त पाण्याने स्नान करणं, तिळयुक्त पाण्याचं सेवन करणं, तिळानं भक्षण करणं म्हणजे ज्या अन्नपदार्थामध्ये तीळ आहेत असं अन्न भक्षण करणं याला खूप जास्त महत्त्व आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचे भरपूर फायदे होतात. तर तुम्ही देवी देवतांना स्नान घालण्यासाठी सुद्धा तिळाचा वापर करू शकता. म्हणजे पाण्यामध्ये तीळ टाकून त्यांना स्नान घालून घेऊ शकता. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालताना ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्र म्हणून बाळकृष्णाची सुद्धा मूर्ती ठेवायची आहे. गायची पावलं साच्याने काढली तरी सुद्धा चालतात. त्यामुळे तुम्हाला 33 पावलं काढता येतील किंवा तुम्ही फक्त रांगोळीने आपल्या नेहमीच्या साध्या पद्धतीने 4 पावलं काढली त्यांच्यावर हळदी कुंकू वाहिलं तरी सुद्धा पुरेसं आहे. आता दोन्ही देवी देवतांना स्नान घालून घेतलं. आता त्यांची स्थापना करायची. तर आपल्या उजव्या बाजूला गणपती बाबाची स्थापना करायची आणि डाव्या बाजूला बाळकृष्णाची स्थापना करायची. तसे आपण श्री लक्ष्मी आणि गणेश यांचा फोटो बघितला तर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा आणि डाव्या हाताला श्री लक्ष्मी दिसते. त्यामुळे त्या पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गायची पावलं ज्या दिशेला किंवा ज्या बाजूला आहे त्या बाजूला बाळकृष्णाची स्थापना करायची. तुम्ही इथे विड्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग तांदळावर त्या मूर्तीची स्थापना केली किंवा सुपारी जरी असली तरी ती तांदळावर ठेवून तुम्ही स्थापना केली तरी सुद्धा चालतं. आता हे व्रत आपल्याला कसं करायचं असतं? हे व्रत आपल्याला बिना तिखट आणि मिठाचं करायचं असतं. म्हणजे दिवसभर आपण जो काही उपवास करतो तर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ यांचा वापर करायचा नसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही फलाहार गेला तर उत्तमच किंवा मग काही गोड तुम्हाला खाता आलं तर ते तुम्ही खाऊ शकता. आणि अजून एक या व्रतामध्ये महत्त्व आहे की आपण या व्रताचे जे काही अन्नपदार्थ खातो तर त्यामध्ये तेलाचाही समावेश नाही केला तरी सुद्धा अतिशय चांगलं राहतं. त्यामुळे सगळ्यांचा विचार करता या व्रतामध्ये आपण फलाहार केला तर योग्य राहील. आणि हे जे व्रत आहे ते आपल्याला दिवसभर करायचं असतं आणि सूर्यास्त होण्याच्या आतच सोडायचं असतं. म्हणजे उपवास आपल्याला सूर्य मावळण्याच्या आधी सोडायचा असतो. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला काहीही खाता येत नाही आणि पाणी सुद्धा पिता येत नाही. त्यामुळे ही तयारी असेल तर मग नक्कीच तुम्ही हे पौष रविवारचं सूर्यनारायण व्रत करू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घातल्यानंतर त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत स्थापना करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पोशाख असेल तर त्यांना तुम्ही घालू शकता. आणि रविवारी तुळशीचे पान आपल्याला तोडता येत नाहीत किंवा तिला स्पर्श करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र हवं तर आदल्या दिवशीच तोडून ठेवा. आणि जर ते लक्षात राहिलं नाही तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांकडून ते तुळशीपत्र तोडून घेऊ शकता. आणि जर तुमच्या पूजेच्या तुळशी व्यतिरिक्त अजून तुळशी तुमच्याकडे असतील तर मग तुम्हाला रविवारी सुद्धा तुळशीची पानं तोडायला काहीही हरकत नाही. जर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला काही शक्य झालं नाही तर तुम्ही तुळशीच्या पानाऐवजी दुसरी फुलं जी असतात ती या पूजेमध्ये वाहू शकता. तर गणपती बाप्पांची आणि बाळकृष्णाची पूजा आणि ज्या देवी देवता आपण रांगोळी रेखाटल्या जातात त्यांच्यावर आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यांना सुद्धा फुल अर्पण करायचे आहे. पौष महिन्यामध्ये आदित्य रानूबाई ज्या असतात तर त्यांचा विवाह सूर्यनारायणाशी लावला जातो अशी पद्धत आहे. तर रांगोळीमध्ये आदित्य रानूबाई सुद्धा काढून घ्यायचे आहे. तुम्ही विड्याच्या पानावर किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे काही विड्याचं साहित्य असतं खारीक सुपारी बदाम हळकुंड तर ते ठेवू शकता आणि तो विडा तिथे अर्पण करू शकता. जर तुम्हाला हे ठेवणं शक्य झालं नाही तर तुम्ही दक्षिणेच्या स्वरूपात 11 रुपये 21 रुपये सुद्धा ठेवू शकता. आणि नंतर म्हणजे सगळे रविवार तुमचे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या पैशांमधून देवासाठीच काहीतरी विकत घेऊ शकता किंवा ते पैसे खर्च करून तुम्ही मसूर डाळ असेल किंवा सूर्यनारायणच्या ज्या काही प्रिय वस्तू आहेत पिवळ्या रंगाच्या वस्तू काही खाद्यपदार्थ तर ते सुद्धा तुम्ही एखाद्या गरजूला दान करू शकता. आता या व्रतामध्ये जी काही आपण पूजा मांडतो तर त्यामध्ये करडईचं फुल वाहण्याला अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला जर ते मिळालं तर तुम्ही ते वाहू शकता किंवा मग आपली सीझननुसार जी काही फुले आपल्याला उपलब्ध होतात जसे की झेंडूची फुले असतात, शेवंतीची फुले असतात तर ती तुम्हाला वाहायची आहेत. सूर्यपूजेमध्ये बेलपत्र वाहत नाही त्यामुळे तुम्हाला या पूजेमध्ये ठेवता येणार नाही. गणपती बाप्पासमोर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. बाळकृष्णासमोर सुद्धा तिळाचा एक पदार्थ आणि गूळ ठेवायचा आहे. त्याचबरोबर सीझननुसार जी फळे उपलब्ध होतात ती फळे सुद्धा आपण सर्व देवी देवतांसाठी ठेवायची आहे. सफरचंद, केळी तुम्ही ठेवू शकता. आता जो काही ववसा आपण मकर संक्रांतीला वापरतो तर त्यामध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ असतात तर तशाच पद्धतीचे खाद्यपदार्थ आपल्याला या पूजेमध्ये सुद्धा ठेवायचे असतात. तर जे जे उपलब्ध होईल ते तुम्ही ठेवू शकता जसे की वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, ऊस, बोर, गाजर हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. सूर्यनारायणाच्या या उपवासामध्ये किंवा या पूजेमध्ये आपण त्यांच्यासमोर शेवयाची खीर सुद्धा ठेवू शकतो. तर सोलापूर भाग असेल किंवा विदर्भ मराठवाडा असेल तर तिकडे हे व्रत जास्त प्रमाणात केलं जातं. तिथे हा नैवेद्य ठेवण्याची पद्धत आहे. किंवा जेव्हा आपण संध्याकाळी उपवास सोडतो तर त्यावेळेस किंवा मग सकाळच्या पूजेमध्ये आपण मूग डाळीची खिचडी किंवा त्यासाठी जे काही साहित्य लागतं मूग डाळ, तांदूळ आणि एक वांग ते ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे. ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता काही भागांमध्ये हे व्रत करण्याची किंवा पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे तर त्यामध्ये कापसाचं वस्त्र सुद्धा अर्पण केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा मग गाठी देऊन लाल, पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे. तर तुम्ही सुद्धा सर्व देवी देवतांना तुम्हाला जर उपलब्ध झालं तर कापसाचं वस्त्र किंवा लाल पिवळ्या रंगाचा धागा तुम्ही गाठी मारून तिथे ठेवू शकता. समजा यावर्षी 4 रविवार आहे तर या 4 गाठी मारून तुम्ही तो धागा ठेवला तरी सुद्धा चालतं किंवा मग तुम्हाला जितक्या गाठी त्या धाग्याला मारता येतील तुमच्या इच्छेनुसार मारून ठेवलं तरी सुद्धा चालतं.
त्यानंतर धूपदीपाने आपल्याला या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं आहे आणि सूर्याची जी काही 12 नावे आहेत ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालते. या पूजेमध्ये कापूर आरती लावण्याला अतिशय महत्त्व आहे. तर एखाद्या पंतीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये 2 कापूर वड्या, थोडेसे पांढरे तीळ आणि तांदूळ घ्यायचे, ते प्रज्वलित करायचे आणि या कापूर आरतीने संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं. तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला हा उपवास सूर्य मावळायच्या आधी सोडायचा असतो. तुम्ही जर समजा सकाळच्या पूजेमध्ये मुगाची डाळ, तांदूळ आणि वांग ठेवलेलं असेल तर संध्याकाळी तेच वापरून त्याची खिचडी बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवू शकता. आणि तुम्हाला जर ते बनवायचं नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. थोड्या वेळाने तो नैवेद्य उचलून तोच ग्रहण करून तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालतं. पण उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला आदित्य रानूबाईची कहाणी कोणाला तरी सांगायची असते, म्हणजे तुम्ही ती वाचायची किंवा कुणीतरी ती ऐकेल. कोणी जर ऐकायला नसेल तर तुम्ही देवासमोर बसून जणू काही देवालाच ती कहाणी सांगताय असं केलं तरी सुद्धा चालतं. जर तुम्हाला वेळेअभावी किंवा इतर काही कारणामुळे ही मोठी कहाणी वाचणं किंवा कोणाला ऐकवणं शक्य झालं नाही तर अगदी एक छोटीशी कहाणी असते, तिला 5 शब्दाची कहाणी किंवा 5 ओळींची कहाणी असं म्हटलं जातं. जर ती तुम्ही सूर्यनारायण समोर बसून त्यांना सांगितली तरी सुद्धा चालतं. तर ही कहाणी सांगण्याच्या अगोदर तुमच्या उजव्या हातामध्ये 5 तांदूळ घ्यायचे आणि ती कहाणी म्हणायची. जाई जुईचा मळा, साता समुद्राचं पाणी, जाई जुईचा मळा, साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्यदेवा, ही 5 शब्दांची कहाणी. असं म्हटल्यानंतर तुम्ही ते 5 तांदूळ पूजा मांडणीवर वाहून देऊ शकता. काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा याचना करू शकता. यानंतर तुम्ही सूर्यदेवांना खिरीचा नैवेद्य म्हणजे त्यातल्या त्यात शेवयांची खिरीचा नैवेद्य किंवा मग जे काही डाळ, तांदूळ, वांग तुम्ही सकाळी पूजेमध्ये ठेवलं असेल तर त्याची खिचडी बनवून त्याचा वर तुपाची धार वगैरे टाकून तोच नैवेद्य तुम्ही सूर्यदेवांना अर्पण करू शकता आणि नंतर तोच नैवेद्य उचलून तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालतं किंवा मग तो जो नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्याच दिवशी थोड्या वेळाने गाईला किंवा पशुपक्ष्यांना दिला तरी सुद्धा चालतं. शक्यतो संध्याकाळच्या वेळी तुम्हाला पक्षी वगैरे मिळणार नाही, कारण तोपर्यंत सूर्यास्ताची वेळ होत राहील आणि जर तुम्ही सूर्य मावळण्याच्या बराच वेळ अगोदर उपवास सोडला तर मग पक्ष्यांना दिलं तरी सुद्धा चालेल किंवा मग घरातल्या सदस्यांनी तुम्ही वाटून खाल्ला तरी सुद्धा चालतं. हे व्रत करत असताना तुम्हाला दिवसभर काही कापायचं नसतं किंवा कुटायचं सुद्धा नसतं. हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा. ही पूजा मांडली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी काढू शकता. जसे की रांगोळीने सर्व देवी देवता काढलेले असतील तर ती रांगोळी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करून द्या. जी काही फळे असेल किंवा खाद्यपदार्थ असतील ती तुम्ही स्वतः खाऊ शकता. भाज्या वगैरे असतील तर त्याचा वापर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये केला तरी सुद्धा चालेल. बाहेर पूजा मांडली असेल आणि तुम्हाला जर शंका येत असेल की बाहेर आपण पूजा मांडली होती तर हे अन्नपदार्थ वापरावे की नाही तर ते तुम्ही गाईला वगैरे दिले तरी सुद्धा चालतं, कारण या व्रतामध्ये दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे. तर तुम्ही गाईला ते सगळं अन्नपदार्थ दान करू शकता. मूर्ती ठेवल्या असतील तर परत स्नान घालून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी काढून घेता येईल. प्रत्येक रविवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि ज्या वेळेस एखाद्या रविवारी एखाद्या महिलेला जर मासिक धर्म असेल तर मग त्या मासिक धर्माच्या वेळी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, पूजा करायची नाही. प्रत्येक रविवारी असं व्रत करायचं आणि महालक्ष्मी व्रताप्रमाणे असं नाही एखादा रविवार मासिक धर्मामुळे किंवा सुटकामुळे इतर कारणामुळे जर तुमचा सुटून गेला तर मग तुम्हाला जास्तीचा रविवार करण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा पौष महिन्यातला शेवटचा रविवार येईल त्या दिवशी सुद्धा याच पद्धतीने व्रत करायचं आणि हवं तर एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलून तुम्ही तिचा मानपान करू शकता किंवा काहीतरी सौभाग्याची वस्तू तिला भेट म्हणून देऊ शकता. तर अशा पद्धतीने जणू काही या व्रताचं उद्यापन सुद्धा होऊन जाईल. उद्यापन करणं तुमच्या इच्छेवर आहे. नाही केलं फक्त 4 रविवार तुम्ही मनोभावे हे व्रत केलं तरी पण सूर्यनारायण तुम्हाला भरभरून पावतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष महिन्यात दर रविवारी केलं जाणारं सूर्यनारायण व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.